तांबे साहेब या पुढे. नमस्कार, माझं नाव संदीप तांबे, कांबळेश्वर गाव आहे माझं. हे आमच्या मित्रांच्याकडून समजलं आयुर्वेदिक औषधाचा रिझल्ट एकदम चांगले. औषधाची कॉस्ट जास्त होती त्यामुळे घ्यायला टाळाटाळ केली. माझ्यासाठी तब्येत कमी करायसाठी औषध घेतलं आणि मला पण ताप लागायची, उत्साह वाटत नव्हता, असा कामात लक्ष लागायचं. ती औषधं सरांच्याकडून जाऊन नाडी परीक्षण करून घेतलं, माझ्यासाठी घेतलं, आमच्या आईसाठी घेतलं. त्यांना गुडघ्याचा त्रास होता. सुरुवातीला 8-10 दिवस थोडा त्रास वाटला, म्हणजे सारख्या औषधं टायमिंग खायच्यात ना वेळेनुसार. कसं काय अवघड होते, पण ती खाल्ली. 115 वजन होता आपण त्या देहाचं. आता 87 किलो. आता त्रास वाटत नाही काय, उत्साह असतो, कामात लक्ष असतं, सगळं असतं. किती महिने? आणि साधारणतः मला वाटतंय 3 महिने खाल्ली का औषध. महिन्याला किती वजन? ती काय केली तुम्ही करा केलं ती चांगलं वाटलं. आणि आईला गुडघ्याचा त्रास होतो, ती कुठं एक सुजले आता असं बरं. मी माझा मानक्याचा त्रास मला हळूहळू ते लक्षात आलं. तिन्ही प्रॉडक्ट चांगले, इम्युनिटी आणि ते सूज वसरत गेली. आता पायाला यायचं थांबले. म्हणजे सगळ्यांनाच दिले, मग अख्ख्या फॅमिलीला. कुणाला काय, कुणाचं डोकं दुखतंय, कुणाचं काय होतंय, कुणाचं बऱ्याच व्याधी गर्दी. तर मग प्रत्येक जण लागली म्हणायला, माझा हात दुखतोय, माझं कंबर दुखते. सगळ्यांना सांगत सर म्हणतात, तसंच प्रचार करत गेलो. झाले लोक तयार. प्रोडक्ट पैसे आता मला काय त्याचं हे वाटत नाही. जिथं जाईल तिथे मी दुसरं कुठला विषय बोलत नाही. तसं मी सामाजिक कार्य करताय, मला समाजसेवा करायला आवडत. माझा वेळ नको तिकडे जास्त जायचं, भांडणं मित्र कुठे काय कर, भांडणं लाव, असलं बी असायचं. ह्या गोष्टीत वेळ गेला तिथं त्याचा दुष्परिणाम. इकडे पैसे मिळतात, तर शेवटी समाजसेवा करता ह्यातनं दुवा किती मोठा आहे. आता आईंचा मुलगा वसारला, त्यांचं वय जास्त झाले, त्यांना असं ह्या जनला कसं आता वाटतंय काय ना, मी पायऱ्या वर चढून वर आले. त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण मोजू शकत नाही पैशामध्ये. पैसे भरपूर कमवू शकतो, प्रत्येक माणसाला प्रत्येक घरामध्ये त्रास आहे. सांगताना माणूस काय सांगते, सगळे माझ्याकडे, पण आता मला ही नाही, मरायला वेगळ्या नको. ती वडिलांना त्रास असतो, आईला असतो, मंडळीला असतो. आणि त्याच्याबरोबर सगळे कामं करत करत गेल्यानंतर माझा असा जनसंपर्क वाढत गेला. पहिलाच खूप होता, आता बी आहे. लय कोणाला असं मी प्रेशर करत नाही सर, किंवा लय कोणाच्या असं मागे लागत. तुला हाय, मला फरक पडलाय, तुला घे, आनंद वाटला घे, नाही वाटला दे सोडून. कारण ह्याच्यावर विश्वास ठेवत नाही सर. म्हटलं तसं चांगल्या गोष्टीकडे लोक आकर्षित लवकर होत नाही, वाईट गोष्टीकडे लवकर आकर्षित. त्याचा परिणाम वेगळा होतो. ज्यावेळेस माझ्या जोडीचा माणूस पुढे जातो, आता हे आमच्या बरोबरची माणसं, आम्हाला त्याचं दुःख नाही, आनंद आहे, अभिमान वाटतो की तुम्ही आज काम करता. आता आमचे सर येते डॉक्टर म्हणून आम्ही त्यांना बोलतो, ते आज परभणी, हिंगोली, यवतमाळ, मोठ्या मोठ्या गावात, शहरात, मुंबई सारख्या जातात, फिरतात, आनंद वाटतो आम्हाला. शेतीमुळे माझा व्यवसाय शेती सोडता येत नाही, घरदार सोडता येत नाही, हे दुःख आहे आमचं. आम्हाला सकाळी बी म्हशीची जागा लावते, संध्याकाळी जावं. आणि ते करत करत ह्यांनी ऑर्गॅनिक औषध, सेंद्रिय शेती काळाची गरज आहे सर. आज बघायला गेलं तर महत्वाची शेती आहे अगोदर, नंतर आपण आहे. सगळं खातोय, केमिकल खातोय, काय सांगायचे काय अगदी काय आपले तर PhD झाली नाही. चौकात बसले हे कळतं. जशा राजकारणाच्या गोष्टी ऐकायला माणसाला इंटरेस्ट वाटतो, त्यातनं फायदा काहीच नाही, त्यातनं तोटाच. परंतु तिथे किती वेळ जातो आपला. सहज सलूनच्या दुकानात गेलो तर आपण तिथं 1 तास बसतो. तीच जर आपण इथं बसलो, चांगल्या माणसाच्या संपर्कात गेलो, की तिथं राजकारणावर ती पुढारी रोज एक होत्या, रोज सकाळ संध्याकाळ चौकत्यात निवांत बसून एका जागेवर. त्याचं नाही काय, आपलं बघायचं, आपलं सांगायचं, बाबा माझ्या आईला फरक पडला, वडिलाला फरक पडला. पैसे बी मिळतात, मान सन्मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते, कुठे गेलो तर आदराने लोक बोलवतात. ह्यांच्यामुळं आमच्या गावाला ओळख तर आहेच. पहिली आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यांच्यापासून बरेच लोक पेशंट आहे. मूळव्याधाचा त्रास असतो द्या, मुतखड्याचा त्रास असतो द्या, ह्या गोष्टी छोट्या छोट्या केल्या. नंतर आम्ही शेतीकडे वळलो. माझा व्यवसाय शेती, मला 35 एकर क्षेत्र आहे. त्यातली सगळी शेती माझी पूर्ण बागायत आहे, 1 इंच मोकळी नाही, पडीक नाही.
झाडं झुडपं सगळे येते म्हणजे सगळ्या प्रकारचं उत्पन्न आहे माझ्याकडे. जास्तीत जास्त माझं ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. ऊसावर मी काम केलं, प्रोडक्ट वापरले, रिझल्ट आला. जमिनीची माती सुपीकता टिकावली तरच आपले सगळे गाय गुरांना सुद्धा कॅटल स्पीड म्हणून ह्यांच्यातलं केमिकल आपलं ते वजन वाढायचं, भूक वाढायचं ही देतोय. काही गुरं मी खुशाल आहेत, आपण मी खुशाल, सगळ्या बाबतीत मजेत चालू, टेन्शन नाही आणि घ्यायचं बी नाही. असं एक वेळेत केलं तर होऊन जाते. माझ्या सगळ्यांना एकच विनंती राहील, अगदी कुठल्या कामाचा ताण घ्यायचा नाही, प्रेशर घ्यायचा नाही, खेळीमेळीत करायचं, सहज घडून जातं. माझ्या रँक किती झाल्या कधी झाल्या मी बघितलं पण नाही, परंतु चांगल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे डॉक्टर गणेश सरांचं विषय त्यात फार मोठं आहे. शिरवळला मी बरेच वेळा येतो जातो, त्यांच्या ओळखीचा फायदा झाला. त्यांच्या ओळखीमुळे अनेक ओळखी झाल्या. मुंबई पुण्यासारख्या शहरातून लोक आहेत आपली. खेड्यापाड्यात जाऊन काम करायला आनंद वेगळा. तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरला विचारता का खिशात किती पैसे आहेत? तुम्ही विचारले का किंवा माझ्याकडे 5,000 नाही, माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाही, उद्या देतो म्हणताय डॉक्टर? परत म्हणत नाही. वकील डॉक्टर ही अशा संस्था आहेत की तिथं माणूस म्हणत नाही पैसे उद्या, लगेच 5,000 मागले. तिथं म्हणलं गेलं की ती महागाईचं आहे, ती चेन सिस्टीम आहे, अनेक अडचणी असतात. पण त्या सगळ्या गोष्टीवर मात करून तुम्ही सगळ्यांनी थोडं थोडं केलं ना तरी होते. आज माझ्या वडिलांना सेपरेट पेस्ट, आईला सेपरेट पेस्ट, ती म्हणतात मामच्या आम्हाला सेपरेट का दी. पहिली ज्या वेळेस घ्यायला आलतो पहिले मी थोडस नाव ठेवलं, त्याला काय म्हणले कोणतर भेटला असं चौकात सांगितलं असं की आज सगळ्या बाथरूम मध्ये आपली प्रॉडक्ट आहे. म्हणजे फरशी पुसायचं आहे, तुमचं ते डिटर्जंट पावडर आहे. माता भगिनींना त्रास होतो नकाला ह्याला त्याला, आपण काय खाद्य होतो लगेच झोपतो, म्हणजे त्यांना कोण बघतंय का की तुमचं ते काय त्याला म्हणतात भांडी घासायचं सगळे रिझल्ट आहेत. बारामतीत माझ्याकडून माझ्या जे रिलेटिव्ह आहेत, माझ्या जवळचे नातेवाईक आहेत, तिथून फोनवर मागणी हो का ही पाहिजे. आता मला आता काय झालं, माझा व्यवसाय शेती असल्यामुळे माझे नातेवाईक मला म्हणते हे दादा का व्यवस्थित चालतात. काही नावं बी ठेवतात, नावं ठेवणाऱ्यांची संख्या 80%, 20% चांगलं. पण आता उलट झालं, 80% चांगलं म्हणायला लागले, 20% नावं ठेवतात. ही सुद्धा खोडून काढायचं. त्या व्यवसायात आल्यापासून फक्त एकच माझा पॉझिटिव्ह विचार झाला, शेती अतिशय चांगल्या पद्धतीने करतो मी, घरचे प्रोडक्ट वापरतो, गुरांना प्रोडक्ट वापरतो, आणि त्याच्यामुळे त्या माध्यमातून मला लोकांच्या ओळखी झाल्या की माझ्यासाठी जमिनीची बाब आहे. मला बाकी काय करत नाही. मला पैसे काय ते माझ्यासाठी शुल्लक आहे. म्हणजे पैसे माझ्याकडे असतानाच पाहिजे भरपूर आहे, त्याला मी लय विशेष महत्व देतो. जसं नबाब न भया सबशे बडा रुपया, मार्केटमध्ये पैसा आहे तर ओळखते, पैसा नसल्यावर कोण कोणाला ओळखत नाही. नबाब न भया कशाला बघून पाहिजे, भाषा रांगडी थोडीशी अवघड वाटत ऐकायला, पण ती आहे खरं. पैसे नसल्यावर किंमत देत नाही. आणि मोठी बिटी ह्यांची फॅसिलिटी झाली, आपण ग्रामीण नाही, आपला असेल आपल्याला पुढारी बिडारी काय लागत नाही. पण आपण त्या माध्यमातून आज कुठे गेलं तर आपल्याला ओळखतो माणूस. म्हणजे मला ती त्यांना घालायला आवडतं ती की आहे. आपल्याला तसं नाही, बोलता बोलता चालता बोलता करा, 100% यश आहे. धन्यवाद. तर बघा हे रिझल्ट बघितले आपण, त्यांना आपण बोलवून सांगितलं नाही की तू हे सांग, बरोबर आहे ना. हे काय आहे, आपण रिझल्ट दिले. तर तुमच्या शिरवळ ह्या भागामध्ये 1000 रिझल्ट दिलेत आपण, किती दिलेत? हजारो लोकांना रिझल्ट दिलेत, बरोबर आहे ना. मग रिझल्ट चांगले, बरोबर आहे. मग आपला प्लॅटफॉर्म बंद पडणार का? पडणार का? बंद पडू शकत नाही. म्हणून हे जे त्यांनी आपल्याला नॉलेज दिलं, बरोबर आहे ना,